डायरेक्ट इंद्रपुरीतून इंद्र चालेत. गल्लीत कोणी विचारत नाही, घरात पोरगं विचारत नाहीत. पण मी मुलाचा बाप हे दाखवण्याचं जे त्याचं एक हे असतं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं पहा कसं असतं. फार कठीण. अहंकार. महाराज जनकाने आपल्या चारी पुत्री चारी भावंडांना दिल्या. सीता, श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिला. आणि ज्यावेळेस महाराज सीता तशी त्यांची पुत्री नाहीये, पण सर्व पुत्रींपेक्षा सीतेवर जास्त प्रेम आहे महाराज जनकांचं. आणि ज्यावेळेस या सगळ्या पालखीत बसून वाटे लावायला लागले, त्यावेळेस महाराज जनकांच्या डोळ्यातनं आसवं आली. म्हणाले, मी माझे सगळे हृदयाचे गोळे तुम्हाला अर्पण करत आहे. तर महाराज दशरथांनी नंतर बोलू दिलं नाही. नाही म्हणले, तुम्ही लहान नाहीत, तुम्ही हात जोडू नका. अरे भिकारी मी आहे, अयोध्येचा राजा, भीक मागायला, चार पोरीची भीक मागायला आलेलो आहे तुमच्या दरवाजावर. तुमचं आसन माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी भिकारी आहे. हा अयोध्येचा राजा भीक मागायला आलाय आणि तुम्ही कन्या दान केलंय आणि दान स्वीकारलंय. मी स्वीकारणारा हा भिकारी असतो. काय वचन आहे. पण आम्हाला कधीच रामायण कळलं नाही. रामायण ऐकतो तर महाभारत घडवतो, कधीच कळलं नाही. कारण कन्या दान शब्द आहे. दान करणारा मोठा असतो का छोटा असतो? एक हीनतेची ग्रंथी आहे की मी काहीच नाही म्हणून काहीतरी करून दाखवण्याची चेष्टा म्हणजे अहंकार. स्वयंपाक एखाद्या बाईला येत नसेल, स्वयंपाक येत नसेल, ती असं दाखवते एखादं काम काहीतरी करून दाखव की यांचं आडलं पाहिजे, आपल्या विना आडलं पाहिजे. साधं असतं. ए तुला स्वयंपाक येत नाही, तिला छान येतो. येत असेल. अरे पण साधा एक जण आला होता, बाहेर जायचं काम पडलं, डेअरिंग करायची होती, गेली का? ते गेली. मी गेले. मी अंधारी रात्र होती, म्हटलं भीत नाही मी कोणाला. कारण कुठं तरी लपवायचं असतं, त्यामुळे अहंकार असतं. आणि निरंकारी माणूस दुसऱ्याची तारीफ करतो, अहंकारी माणूस स्वतःची तारीफ करतो. निरंकारी दुसऱ्याला मोठं समजतं की सर्व माणसं माझ्यापेक्षा मोठी आहेत, मीच लहान आहे. आणि तो सगळं म्हणतो सगळे खुजे आहेत, मीच मोठा आहे. महत्वाकांक्षा. अहंकारी माणूस दुसऱ्याला महत्वाकांक्षी बनवतो, त्यालाही अहंकार निर्माण करतो. एखादी आई अहंकारी असेल, पोरीला शिकवण देते, सासूला जरा आत्ताच कंट्रोलमध्ये ठेव बरं, आगाऊ बोलणे ऐकू नको, फोन करत जा काय काय घडतंय. आणि गाईडलाईन फोनवरून पुरवले जाते आणि हेही फोन ऐकतात. हे काही कमी चालू नसतात. तिनं गाईडलाईन दिली की वार सुरू झाला. महत्वाकांक्षा शिकवण्यात येते. काय शिकवतो आपण लहानपणापासून महत्वाकांक्षा पोरांना? हे बघ, आम्ही तर कंडक्टर आहेत, पण तू डॉक्टर पाहिजे. स्वप्न आहे आमचं, स्वप्न आहे उराशी बाळगले. तुझा बाप तर झाला नाही, पण तू झाला पाहिजेस. स्वप्न आहे. पळा, संघर्ष करा, येन केन प्रकाराने तुम्ही काही करा, पण खेचून आणा वीरश्री. त्या महत्वाकांक्षाच्या पायी अनेक पोरं पुरी आत्महत्या करतात.
काही वडिलांचे मनसुबे फार काही आहेत आणि सारखे टोचत राहतात, बोलत राहतात. काही हळव्या मनाची पोरं असतात. अहंकारी पोरग असलं तर ते ऐकत नाही, चुबस, माहीत नाही. पण जे हळव्या मनाचे असतात ते आत्महत्या करतात. आत्महत्यापर्यंत अनेक आईवडिलांच्या स्वप्नांच्या अहंकाराच्या, अहंकार आहे, महत्वाकांक्षा शिकवतो अहंकारी माणूस. त्याची कुवत नसते, आपण त्याच्यावर अनेक गोष्टी लादतो आणि त्यामुळे तो डाऊन होतो, लक्षात येत नाही. त्याला जे व्हायचं ते आपण होऊ देत नाहीत. आपल्याला वाटतं त्याने ते व्हावं, ते घडवण्याचा आपण प्रयत्न करतो. पळा, संघर्ष करा, काही करा, कॉप्या करा, पेपर फोडा, काय करायचं करा, माहीत नाही. मेरिटमध्ये तुम्ही आले पाहिजे. एखाद्या वेळेस हीन ग्रंथी आपल्यामध्ये एक असते, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स. काही केलं तर आपल्याला वाटतं की आपण कमीच आहोत. अंतुद्वेष असतो, मत्सर असतो. तुम्ही हे काम करा, मला जमेल की नाही माहिती नाही. पहा, अनेक लोक असे असतात, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स. देसाई मोरे भाषण द्या, कधीच दिलं नाही. द्या ना, नाही नाही, कधीच दिलं नाही. म्हणजे आपले देसाई मोरे देतात बरं का, नाही तर कॅसेटमध्ये यायचं देसाई मोरे कोण होते, त्यांना भाषणच येत नव्हतं. उदाहरण दिलं. बाप्पासाहेब आम्हाला उभा करायचे नक्षत्रवाडीला. सगळे लोक पकडून आणायचे. आम्ही 21 दिवस गेलो होतो त्यावेळेस, तिघं चौघं, आणि खुर्ची टाकून बसायचे ते एका ओट्यावर, आणि आम्ही ओट्यावर उभा राहायचं आणि भाषण द्यायचं. बोल आता. ती त्यांच्यासमोर विषय गिषय काही नाही. 50 लोक धरून आणायचे ते त्रिवेदी नक्षत्रवाडीला, आणि बोल तू. आम्ही बोलायला सुरुवात करायची आणि ते पाहायचे तोंडाकडे. राठोड तू बोल. चांगलं झालं, मिट्टू बोलतोय म्हणायचे मला, मिट्टू बोलतोय. कसा बोलतो रे सोमाणी, सगळ्याला म्हणायचं मिट्टू बोलतोय. ते नाही म्हणायचे मला. आता काय काय मटेरियल टाकावं, काही विषय नाही, काही नाही. बोला, काय बोलायचं बोला, पण बोला. कधी उठून बोलायला लावायचे, बोल. नाही बोलले की मग 1 महिना बोलायचं नाही त्यांनी. बोलूच नका आता तुम्ही मला, बसू नका माझ्याजवळ. मोठं कठीण होतं सगळं प्रसंग. मी काही नाही हा अहंकार आहे, म्हणजे इन्फिनिटी कॉम्प्लेक्स. मला नाही जमणार. आपण कोणाला काही दिलं, मला जमेल का? खायचं कसं जमतंय? एकजण म्हणत नाही मला खायचं जमत नाही. 2-4 गोष्टी जमत नाही, कोणीच नाही म्हणलं साहेब मला खाणं जमत नाही म्हणून मी उपाशी आहे. हा, दुसऱ्याच्या ताटातलं गिळतील. खाणं जमत नाही हे कधी नाही कोणी म्हणत. झोप जमत नाही कोणी नाही म्हणत. लंबे लाट अलमस्त कलंदर, केव्हाही आम्ही झोपू शकतो साहेब. तुमची ज्ञानेश्वरी चालली तरी आम्ही झोपू शकतो. असे बहादर आहेत आम्ही. अभ्यास चालला की समाधी लागते. पिक्चर असला की मात्र नाही झोप येत. टर डोळे असतात असे. काही बनल्यानंतर मी काही नाही असे वाटल्यानंतर अहंकार संपतो. एखादं पद तुम्हाला मिळालं, एखादं ज्ञान तुम्हाला जर प्राप्त झालं, एखादं फळ तुम्हाला तुमच्या कर्माचं मिळालं आणि सुंदर मिळालं, अपेक्षेप्रमाणे मिळालं, आणि वाटलं मी काहीही नाही. जसं भगवान शंकराचार्यांचं काल उदाहरण दिलं, काही नाही वाटलं पाहिजे. समजावं अहंकार संपत चाललाय. अहंकार
दुसऱ्याशी तुलना करतो की आपण लहान आहोत की मोठे. अहंकार दुसऱ्याशी तुलना करतो. मी त्याच्यापेक्षा जरा जास्त हुशार आहे, तो माझ्यापेक्षा कमी आहे. अहंकार दुसऱ्याशी तुलना करतो, लहान मोठेपणा दाखवतो. मागे उभे राहणाऱ्याला पाहून आपण खुश होतो व पुढच्या पुढे आपला कोणी चालला असेल तर नाराज होतो. वर्गामध्ये 10वीच्या सर्व पोरं असतात, एखादा मेरिटचा जर चालला तर बाकीचे नाराज होतात. पण आपल्यापेक्षा कमी पर्सेंटेजचा असेल तर हा फुगीर दोडक्यासारखं त्याच्याकडे पाहतो. मी किती मार्क घेतले, त्याला तुला 80%, मला 97 आणि 99 मला आलं तर याचं तोंड उतरतं. अहंकार आहे. अहंकार सुखही देतो, अहंकार दुःखही देतो. फळ मिळालं, फुगले. पंक्चर गाडी झाली, फळ नाही मिळालं, दुःख प्रकट होतं. म्हणून जितके दुःखी माणसं असतात आणि जितके सुखाने हर्षामध्ये जातात यांना अहंकार असतोच. दुःख निर्माण होण्याचं एक कारण असं आहे, नेहमी पहा काही बाया तोंड लटकलेलंच असतं. लंबा मुंह हो जाता है, नेहमी बस दुखित चेहरे. और का मियाँ रोते क्यों, हमारी सूरतीची वैशी. नेहमी रडका चेहरा, जसं नवऱ्यानं आत्ता मारलंय आणि ताजं आपल्याजवळ आली. नेहमी दुःखी, कष्टी. मी सांगितलं आता 5 तास कोणी उठायचं नाही, साधना करायची. एकदम चेहरे पडते सगळ्याचे की उचला आणि यांना स्मशानात न्या. 5 तास म्हणले, बाप रे. अहंकाराचं विज्ञान. अहंकार आपल्या भाषेत, आपण ज्ञानेश्वरीतला जो अहंकार म्हणतो, अहंकार म्हणजे सेन्सेशन, जाणीव, अस्तित्वाची जाणीव, मी आहे याची जाणीव. आणि विज्ञान भाषेमध्ये सेन्सेशन. हात का हलतो, त्याच्यामध्ये सेन्सेशन आहे, जाणीव आहे. त्याला आध्यात्मिक भाषेत अहंकार म्हणतात, विज्ञान भाषेमध्ये सेन्सेशन म्हणतात. आता तुम्ही ह्या हाताला चिमटा घ्या, चिमटा जर जाणवला, दुखायला लागलं, आपल्याच हाताने आपल्या दुसऱ्या हाताला चिमटा घ्या. तर हा चिमटा जर असा दुखला, हात जर दुखला, तर समजायचा अहंकार जागा आहे, कारण त्यामुळे हालचाल आहे. अहंकार प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये, त्यामुळेच आपण जिवंत आहे, लक्षात घ्या. आणि आपले इंद्रिय जिवंत आहे. पॅरालिसिस म्हणजे त्या, आता समजा कोणी म्हणलं अर्धांगवायू झाला, पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू. काय झालं, अर्धांगात वायू झाला म्हणजे काय झालं, अर्ध अंग त्याचं गेलं. हात उचलत नाही, पाय उचलत नाही, तोंड असं झालंय, आहे ना अर्धांगवायू. म्हणजे काय झालं, आता हात उचल म्हणलं तर उचलतो का, नाही, कारण अहंकार गेला, त्याची जाणीव संपली. त्याला जाणीव होत नाही, मग त्याला असा टोचा, त्याला काही वाटत नाही, जाणीव संपली. आणि जाणीव एकदा संपली ती रोगाची जाणीव आहे. योगामध्ये देखील पॅरालिसिस झाला पाहिजे. 2 प्रकारचा पॅरालिसिस असतो.
एक कृत्रिम रीतीनं हा अहंकार मॅक्झिमम लिमिटपेक्षा जास्त वाढता कामा नये, एक विशिष्ट बिंदूपेक्षा जास्त वाढता कामा नये. म्हणून आपण प्रयोग दिलेत की आपल्याला विनम्र ठेवा, प्रेमाने बोला, सत्यापासून दूर जाऊ नका, परमेश्वरापासून दूर जाऊ नका. परमेश्वर नियंता आहे, आपण गुलाम आहोत. सर्व परमेश्वरांची लेकरं आहेत, आपणही लेकरं आहोत. ज्या अमृत सिंधूमधून आपला बिंदू निघाला त्याच अमृत सिंधूमधून सर्वांचे आत्मे निघालेले आहेत. प्रेम करा. म्हणजे अहंकार फुलवून मोठा करू नये याचा कृत्रिम रीतीनं प्रयोग आध्यात्मिक प्रयोगांनी करावा लागतो. मग नामजप असो, साधन चतुष्ट संपन्नता असो, गायन असो, रामायण कथा असो, भागवत कथा असतो, अहंकार कमी करण्याचा प्रयोग. तुम्हाला योग मिळालेला नाही आहे, सिद्ध गुरु मिळालेले नाही आहे, मग त्याने अहंकार कमी करा. मग निर्णायक कथा ऐकून अहंकार कमी होतो. प्रेम वाढणं अहंकार कमी होतो. गोकुळांच्या कथा ऐकल्या, सुंदर रमवून जातो माणूस. काहींच्या डोळ्यामध्ये आसू येतात. त्यावेळेपुरतं प्रेम वाढलं, घरी आलं की पुसून टाकतो. कथा तिथे सोडून झटकून निघून येतो. एक 2-4 दिवस फार झालं, काहींचा इफेक्ट राहतो. 5व्या दिवस साफ. त्याच्या सांगितलं गोड बोललं पाहिजे. मग आज सासरा असेल तर घरी येतो, प्रत्येकाला गोड बोलतो. अरे असं करू नये, त्यालाही जरा संशय येतो. क्या बात आहे, तंत्र कसं काय एरवी फसफस बोलणारा हा सासरा घरात आला की सुनानी आधी पळावं तिथून. त्या दिवाणखान्यात जर असतो तर भर, कारण हे बोक्का आला, कधी मांजर खाऊन